विक्रांत, आजीने या नारळाच्या वड्या दिल्यात तुमच्यासाठी. तिचं म्हणणं आहे हा डबा हॉस्पिटलमध्ये ठेवत जा आणि भूक लागली की खात जा. ताई आज खूप खुश दिसतेय ना? हो, खूपच. चांगलंय. आलेच मी. बरं आजी, जमलं जमलं. आम्ही येऊ आता. चल येतो. बरं येतो. बरं बाय बाय. ताई, चल निघतो आम्ही आता. हो हो चालेल. येतो आम्ही आता. छान झाला हो कार्यक्रम. आम्हाला अगदी बरं वाटलं. आणि मलाही खरंच खूप बरं वाटलं तुम्ही आलात ते. येतो. येतो जावई बापू. थांबा, मी सोडतो घरी तुम्हाला. अहो नको, कशाला उगाच त्रास. त्यात त्रास कसला? चल ताई, तूही चल. मी कुठे? अगं विक्रांत येत आहेत ना, तूही चल सोबत. नाही नाही, मी नाही येत. ते काय ऍक्च्युली किचन मध्ये खूप काम आहे आणि आत्या सगळं एकट्याने करतील ना, म्हणून मग मी त्यांना थोडी मदत करेन असं म्हणत होते. चल, हरकत नाही. विक्रांत सोडतील ना तुम्हाला? विक्रांत? हो हो. बर चल येतो. या. एक्सक्यूज मी सर. येस सर, हा पत्ता सांगू शकाल का? पत्ता तर हाच आहे. काही काम होतं का? पेशंटचे लॅब रिपोर्ट्स होते. थँक्यू सर. चला आपण पण निघूया. आम्ही निघतो निर्मले. थांबला अगं नको ग, तू पण थकली आहे ना काम करून. असं काही नाही ग, एखाद दिवस करायला काही हरकत नाहीये. नाही आणि पण आहे ना. चला चला वर्षानंतर बाळांनो चला. आजी छान आहेत हो तुमचे जावई बापू. या थत्ते काकू आमचे शेजारी येते. नमस्ते. खूप मदत करतात हा आम्हाला. बरं का जावई बापू, आमची सौ पुरणपोळ्या उत्तम बनवते. तुम्ही यायचं एकदा खायला. अहो देशपांड्यांची जावई म्हणजे आमचे पण जावईच ना काय. येतील हा, नक्की येतील. चला आज चला. खरं म्हणजे आमची मोनिका तशी लाडातच वाढली. अहो नवसाची होती ना, तिचं इतकं कौतुक होतं शशीला. कुठे ठेवू आणि कुठे नको असं व्हायचं त्याला. खरंच सांगतो, या नातींमुळे आयुष्यात रस टिकून राहिला. नाही तर म्हणतात ना, लहानपणी वडील जाऊ नये, तरुणपणी नवरा जाऊ नये आणि म्हातारपणी तरुण मुलगा जाऊ नये. पण दुर्दैवानं मात्र आम्हाला सगळं बघावं लागलं. म्हणजे आमच्या नातीना आणि आम्हाला मुलाची आणि सुनेची
आठवण काढत काढत त्यांना मोठं केलं. तुम्ही भेटलात, खूप आधार वाटला. आमच्या मोनिकाचं नशीब तिला लाखात एक असा नवरा मिळाला आणि कुणालाही हेवा वाटेल असा जावई मिळाला. तुम्ही आलात, खूप आधार वाटला. आता मोनिकाची काळजी नाही, तुम्ही तिला छान सांभाळायची खात्री आहे. एकदा आमच्या मनूला चांगलं स्थळ मिळालं की आम्ही म्हातारा म्हातारी राम म्हणायला मोकळे. सावकाश. अहो, शांत व्हा, जरा शांत व्हा, सावकाश. शांत व्हा. हे बघा, हे असं असतं यांचं. इतके भावना विवश होतात ना. अहो, शांत व्हा. तुम्ही काही काळजी करू नका. स्वतःची काळजी घ्या, बाकी काहीच काळजी करू नका. आता तुम्ही आहात ना, आम्हाला कशाचीही काळजी नाही. म्हणून हो आजोबा. यांना बाहेरपर्यंत सोडून ये. ठीक आहे. येतो. या. खूप बरं वाटलं हा तुम्ही आलात म्हणून. आता पुढच्या वेळेला जोडीने या. आज ताई खूप फ्रेश दिसत होती आणि सगळ्यांमध्ये छान मिक्स झाली. खूप बरं वाटलं मला ते बघून. खरंय, आजोबांच्या तब्येतीची काळजी घे. डोंट वरी. येतो मी. बाय. बाय. आउट झाले मी. हा गेम संपला. आता दुसरा गेम. तुम्हाला माहिती आहे आत्या, हा गेम खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यात ना शत्रू आपल्याला खिंडीत गाठून मारतो. आपल्याला शत्रूपासून सावध राहायला लागतं. शत्रूला कायम चुकवायला लागतं. हा गेम हरले मी, पण आता नवीन गेम. तुम्हाला वाटत असेल ना आत्या, मी नवीन गेम कधी सुरू करणार आहे? मी तुझ्या बाबतीत जे करणार होते ना ते विक्रांतला आवडलं नसतंच. म्हणूनच आधी मी सगळे तुझे रिपोर्ट्स काढले. ठीक आहे ना, म्हटलं ना मी हरले. बॅक टू स्क्वेअर वन. विक्रांत, आजी आजोबांना सोडून आला? हो, आलेच. आत्या आज प्रोग्राम छान झाला सगळा. हो. सगळे खूप खुश होते. काय ग, सकाळी जरा वेगळीच होतीस तू आणि आता एकदम गप्प आहेस. काय झालं? काय तुझ्यात आणि निर्मला त्यात नक्की काय झालंय? म्हणजे ती माझे कॉल रिसीव्ह करत नाहीये. बिझी असतील कदाचित. तू तुझ्या कालच्या निर्णयाबद्दल त्यांना काही सांगितलंयस का? नाही. मग काय माहित काय प्रॉब्लेम आहे.